का मामा तुमची पोरगी कामच करीत नाही? अरे त्या कार्टीला म्हणलं शाळा शिक, शाळा नाही आणि हे काम पण नाही. आता आणलं त्या अरे घे सांभाळून बाबा, लेकरू आहे. मुकादम खवळण की आपल्याला. काय नाही खळत. अरे तुझी बायको कवाची गेली पाण्याला, तिला बोला ना. चल ना लवकर, मुकादम आल्यावर खवळण. अरे काय येडी आहेस का घेऊ हातात? अरे ये अरे पाणी तर पिऊ दे. ये काय येईन मुकादम आल्यावर खवळण की आपल्याला. उन्हाळा कसला आहे ना. अरे माशे पण पैसे दिलेत मुकादमाने आपल्याला काम करायचं, नाहीतर मुकादम आपल्याला हाकलून देतील की. सगळं मान्य, पण ऊन कसं आहे. ऊन हाय पण पैसे घेतलंय, गावाकडे खर्चिलंय आपण. आपण कुठं बसलोय का इथं? नाही बसलो, पण 4-4च मोळ्या तोडल्या. बायको पाणी प्यायला गेली ना. इकडे ये लवकर चल. अरे डोला चल चल चल. अरे पाणी तर पिऊ दे ना तिला. काय मोळ्या बांधायच्यात, गाडी आली पाठीमाग. अरे ऊन आहे, पाणी पिऊ दे. उन्हाळा लई बेकार आहे यावर्षी. बस ऊन लई आहे मग पण गाडी आली ना. एवढं रागावून नाही बोलायचं आपल्याला बायकोला. आता काय करता, द्या बर तुमच्या पोरीला आवाज. घ्या लवकर उरकून. उरका उरका चला. मुकादम आले परत खवळत आपल्याला. आपलं उरक, आपण आपलं उरकत घ्या. उरका उरका चलो द्या काम. मुकादम आलं की लई बोलत येत. आता जसं जमतंय तसं करते, तुमच्या नाही जमत मला बी. आमच्या शिकायचं आता बांधायचं. कोण बांधणार मग वाड? माझ्या बापाला काही काम नाही, मला शिकायचं नाही म्हणलं की इकडे घेऊन आलाय. शिकायचं नाही, पैसा याच्यातच आहे. उसाच काम करावं लागतं. हा तेवढं आहे. आम्ही तर शाळा नाही शिकली. मी तरी कुठे शिकली? हे बघा इकडे येऊन ऊसतोडीचं काम करतात आम्ही, हे का. ऊसात जास्त पैसा आहे, शाळेत काही नाही. शाळेत काहीच नाही ना. शाळा मी शिकली नाही आता. मला पण माहिती. हा मग बांध वाड पटपट. त्यांच्या आधी आपलं वाड व्हायला पाहिजे. हा नगरे मामा तर म्हणत होते याला ती पोरगी द्यायची म्हणत होते राव. कुठं? ते याला काष्टीला. काष्टीला? हाऊ इतक्या लांब? इतक्या लांब म्हणत होते, पण ती चांगलं आहे राव तिकडे घरदार. मला वाटतं नको म्हणून तिकडे इतक्या लांब. वाटतं बरं आहे, पण शेतीवाडी भरपूर आहे. भ्याव वाटतंय. अगोदर बघून यायचं मग सांगायचं काय ते. मस्त खरं आहे. लोक काय म्हणते इकडचे तिकडे सांगत येते, त्याच्यामुळे गपचूप गप्पा म्हणते. आपण इकडे चांगलं आहे, तिकडे जर झालं तर चांगलं होईल. मग तिकडे जर पोरीचं कल्याण होत असलं तर मग करू ना आपण. आता आपलं तर आयुष्य तर उसातच गेलंय. हा आता पोरीला उसातच ठेव. मस्त, पण इकडे चांगलं आहे. पोरीचं घरदार चांगलं आहे, देऊन टाकू आपण इकडे. देऊन मग सांग ती नगर मामाला सांगा ना मग तेवढं सांग. हा मी सांगतो नगरे मावाला, त्यांच्याही डोक्यावर घालतो, कानावर घालतो. हा सांगा मग त्यांना आपण सांगू. मदतरी कोणी घ्या ना, मदतरी घेऊ. सांगायला असं. मुलीचं चांगलं होईल, कल्याण होईल. आपण ऊस तोडलाय, त्यांना बी नको ऊस तोडायला पुढे. त्यांचंही चांगलं होईल, त्यांचं लेकराबाळा शिक्षण, पुढचंही भवितव्य बघा. बघावं लागेल ना मग. हा मग तेच ना, ते सांगू आपण त्यांना नगरे मामाला की बा ही मुलगीचं चांगलं होईल की देऊन टाक मुलगी. मामा नाही म्हणतात ना द्यायला. मग आपण त्यांच्या समजच काढू, त्यांना सांगू, त्यांचं प्रपंच चांगलं होईल. त्यांनी नाही ऐकलं तर मग आपण काय करायचं? घालू त्यांच्या कानावर, समजून सांगू. आणि त्यांच्या मुलाचंही चांगलं, मुलीचंही चांगलं होईल. पोरग पाहून घेऊ. पोरग चांगलं आहे. बागायदारा कोणी विचारून घेऊ. पोरग बागायदार विचारून घेऊ काय आहे काय नाही ते आपण समजून सांगू. त्यांना बागायदारा बोलू. आपल्याला जर बागेदार जर फशीला असतात मग काय करायचं आपण? नाही, बागायदार चांगला माणूस आहे, म्हणजे आपलं समज येशील. आपण इकडे काही मजूस तोडील येतोच ना. काय करायचं आयला, एवढं हिंडतोय फिरतोय रोज. अय बरा कुठं चालला? का काय नाही चालू होतं. रोज उठलं की उजालटक कपडे बोंबलत फिरायचे. आपल्याला लग्न करायचे, नीटनाट करावं, जरा रानात लक्ष ठेवा. शाळा शिकला असता तर झक मारली असती, कुठेतरी नोकरीला लागला असता. कवर चालायचे. मग आता काहीतरी केलं पाहिजेत ना. काय घरी बसून नुसतं घरात बसल्या बी तुम्ही मग बोंबलत फिरून काय आणतो तू? बोंबलत मग फिरलं बी पाहिजेत ना बाहेर. काय नाही फिरलं पाहिजे, चार माणसात माहिती झालं पाहिजे बाबा हाय पोरग यांचं. आयुष्यभर असंच बोंबलत फिरून बिगर लग्नाचा राशीला. नाही लग्नाचं कसं राहीन बिगर लग्नात. तुम्ही कशाला आहेत? अरे मग आता जर प्रत्येक ठिकाणी गरीबाच्या घरी गेल तर त्याने म्हणा नोकरीवालं पोरग पाहिजे, हेच पाहिजे, घरदार पाहिजे, शेती पाहिजे. आणि मग आपल्याकडे आता बाकी सगळे पण नोकरी नाही ना. नोकरीला काय आपल्याकडे आहे की आता ऊस चाललाय आपला तुटून. जावा जरा बघावा ऊस तोडायचं तो काय नीटनाट. चालू होतो की मी आता ऊसाकडे चालू होतो. मग म्हणलं ऊस तोड कसं तोडीत बघावं म्हणलं जाऊन.
चालते जा, लक्ष ठेव जरा तिथं नीट ना. चाललो काय अडचण नाही. कार त्यांना तरी कवर सांगावं, त्यांना काहीच वाटत नाही. तर गावात गेले की लोक अरे एवढं मोठं पोरग झालं, लग्न करायचं का नाही त्याच ऐकून घ्यावं लागत. लावावं लागेल डोकं कुठतरी 10-5 रुपये देऊन एखादी गरीबाची कोय ना पण पोरगी आणावं लागेल. नाही तर अजून वय वाढले की मग ते लग्नच नाही व्हायचं या पोराचं. अय भाऊ कुठं चाललाय? चालू होतं तिकडे उसाकडे. उसकड हा का रे? मस्त गॉगल बिगल घालून. अरे मग आता नको गॉगल फिगल लावला पाहिजेत काय त्याला तो. नुसतं शायनिंग मारतो या. अरे येडाय काय आपलं वय आता ही असं शायनिंग मारायचं मग कधी? ही वय आणि मग आता दादा लग्नाचं वय झालं आपलं. अरे झालं मग आता नको का बघायला काहीतरी बघितलं पाहिजेत की. हा अरे मी फक्त ऐकलं होतं फक्त गरीबाचे पोरं असे राहतात, श्रीमंताचे राहत होते. आज मी पहिल्यांदा बघितलंय. मग आता काय पुरींचं सॉर्टेड आहे. मग आता काहीतरी कुठेतरी जुगाड लावा लागेल. पप्पा काय बघा ना घरी. सॉर्टेड सॉर्टेड नाहीत काय सांगणार. जिथे म्हणते नोकरीला हाय का पोरग कुठं. आता नोकरी तर काय आपण नाही त्या टायमाला केलं टुकारपणा. कॉलेजच्या काळात आपण कॉलेज सोडून दुसरीकडेच बसायचं झाडाखाली. आता काय करतो तीच करतोय. मग आता ती करतोय. मग आता कुठेतरी जुगाड लावू की आपण. जुगड ऐक की मी काय म्हणत होतो, काय बोल ना. जर एक डोक्यात होतं माझ्या, बोलू का तुला? बोल की. अरे ते तुमच्या वस्तुडीला आलं का, हा तिथे एक पोरगी आहे बघ. हा असली जी भारी दिसते ना, अरे विशेष दिस सोडून मला- असली काटाकीर दिसते. मी लावलंय जुगाड. पण आता तुला कशाला सांगू आधीच. म्हणजे लय शहाणा दिसते. मग एक वागलन पिकालन उगत चाललंय का. मग बरं जायचं का? मग जायची म्हणूनच मग मी गाडी चालू करून निघालो होतो. पण तू आला नेमका तेवढं. काढून काटा मग. चल काटा काढणार चल काटा म्हणजे काय त्याला. चल चल दुसरी असती तर मला पण बघू. तुला बी बघू. हाय एक तिची मैत्रीण बघू. चल. ही शाळा नाही शिकलं ना, हे असंच करावं लागतं. चांगलं बाप म्हणत होता शाळा शिक, चांगली नोकरी लागशील. आणि नोकरीला जरी नसते लागले तरी एखादा चांगला नवरा भेटला असता नोकरी करणारा, मग मी तिकडे राहिले असते. तर आता काय, ऊस बांधा, मोळ्या बांधा, वाड बांधा, एक चाललं. अरे ती काय करते. अरे हो काय काय नाही, हे मोळ्या बांधते. जमतंय का उन्हात काम. पण हा जमते की, जमतंय. त्याला काय ता. अहो एवढे चांगले तुम्ही नाही असलं काम असलं कामाचं काय मला. मग आता काय करायचं, तू शाळा किती शिकली. शाळा फिळा काय शिकली का नाही. कॉलेज केलं का नाही तू काय. शिकले पण एवढे नाही शिकले मी. का रे. असंच शाळा नाही जायला आवडत नव्हतं. मग आवडत नाही नव्हतं. मग हे असलं आवडते का? मी आता हे जमतंय का उन्हाच काम. गेले. आता जमते की, माझं बा आहे की इथं. बा आहे पण बाच्या माग तुला हे आता बांधायला किती पडलंय बांधायचं. आता बांधते हळूहळू. तू तर सावलीला बांधते तिकडे उन्हात तर अजून समजा तसंच पडलंय बांधायचं. नाही ती इकडून राहिलं होतं थोडस, पुढचं बांधून ठेवलंय. मग एवढं म्हणलं आवरून घ्यावा आणि मग पुढे जायचं होतं तिकडे. तर मी कशासाठी आलोय तुझ्याकडे. बोला की काय म्हणता. काय लग्नाचं काय नियोजन काय. लग्नाचं होय. बा म्हणेन ता करीन की. भाऊ आहे. बाचं जाऊ दे, तुझं काय आहे का नाही? तुझं काय म्हणणं आहे बोल. बा जसं म्हणेन तसं. मला काय लग्न करायचंच आहे की. मग ही कवर असले करत बसली बघ किती काय पडली बर. नुसतं उन्हात हिंडून मग मी आता आलतो तुझ्याकडे म्हणलं त्याला म्हणलं चल शंभर म्हणलं चल म्हणलं हाय म्हणलं इथले भारी दिसते बघू म्हणलं तिला विचारू. असं कसं बोलता डायरेक्ट तुम्ही. डायरेक्ट त्याला काय होतंय तेव्हा. आणि तुम्हाला बोलायचं असेल ना काही हा तर माझ्या बा संग बोला. अगं बाला बोलू नंतर आधी तुझं सांग. माझं काय सांगू मी. तुला विचारतोय तुला डायरेक्ट विचारतोय बाला नाही विचारताच बघू आपण. नाही का तसलं नाही जमणार. ती बाला विचारा अरे तुम्ही. आमचा एवढा ऊस आहे 5 एकर ऊस चाललाय तुटून आता तो पलीकडून डाळिंबाचा बाग आहे. अगं तुला कशाची कमी पडून कशाच कमी नाही पण घरी गाडी फिडी 4 चाकी बांगला आहे इथं घरी. बघ तुझी तयारी असली जरा विचार कर आणि मग सांग. तुझी बघ तयारी ठेव तुझी. नाही तुम्ही म्हणता ती तुला आहे पण काय बरोबर. वाटतं का नाही जरा ऐश करावं काय आहे का नाही फिरावं बिरावं. त्या बाला विचारू आपण बा काय म्हणतात काय नाही बघू तसं. हा पण तू पण विचार तुझ्या पद्धतीने बाला. बर मला बी वाटतं की चांगला असावा असं. चांगलं आहे अरे आपल्या इथं राहावं. कशालाच कमी नाही. पण तू तुझ्या डोक्यात बुद्धी बाला घाल विचार. आले बा. जा 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 बघ तुझं काय ते पण तेवढं विचार बाला तुझ्या काय. हा. हे चल शंभू जुळण 100% जुळणार जुळण तिच्या बोलण्यावर. कारण की ती मागून जरा थोडीशी कुलाळली होती 4 हसरा झालता मी जाऊ मान दिलं का तिला हा, ऐश मग- बीश करायला मग तेच ना. आवडते. त्याच्यामुळे ती जरा थोडीशी ही झाली. थोडं तिला लाडी गुडलं
आणू घरी. अरे एकदा दोनदा चक्कर मारला आपला ऊस तुटायचं ऊस तर बरोबर डोकं लावू आपण. लग्न करून टाकू ऊस तुटायचं. लग्न म्हणजे घेऊनच जायचं ऊस डायरेक्ट. तुटायला आणि इकडे बार व्हायला. पण आमचे पप्पा घरी काय म्हणतात काय नाही म्हणतात ऊस तोडवायची आणली परत. पोरगी चांगली पण आता घरी पप्पाला कसं विचारायचं मी? हा तू तेवढं लाव जुगाड काहीतरी कर विचार पप्पाला तुझं पप्पाचं चांगलं जुळतंय. असं म्हणतो का? हा मग बरं मी बघतो विचारून. बघ विचारून काय होतंय पप्पा पैसे जायचं म्हणलं मला भीतीच वाटते बाबा पप्पा परत काय बोलले तू तू वागतोयस करतोय तसं म्हणलं बाप काय तो आता काय लगा आई म्हणले आता. बरं जाऊ दे चल मी बोलतो बापाला. तू विचार काय म्हणतात काय नाही मग सांग मला तसं मला फोन कर नक्की पण. मला काय लाडी गुडी लावून बोलावं लागेल आता काय. नाही तर तुझ्या उभी करीन फायरिंग म्हणते तुम्ही दोघं सारखीच आहे तसं नको व्हायला. बरं ऐक मी बोलतो. हम्म. संध्याकाळी नियोजन होईल ना? होणार ना नियोजनला काय तो बोललं. चालतंय नक्की चल बोल चालतं. अरे काय झालं रे, तू म्हणला होता ना ती पाहिली कुठली पोरगी. झालं भाऊच्या आईला जेणे त्याने उठसूट नोकरी अरे ती 12वी नापास आहे पोरगी, तिला बी नोकरीवालाच नवरा कुठून आणायचं बाबा? हा 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 बरोबर आहे, पण आता अरे सार करून घेतो त्याला म्हणावा. जाऊ दे नसलंही होत ना तू दुसरं एक काय करावंच नाही. बापू काय चाललंय? तू कस काय गडास हिरो बसलाय. हिरो कुठं लावला? हिरो गेलाय जरा कामाला. जरा म्हणलं बापूची गाडीपेट घेऊन यावं. काय म्हणतो मग? काय कसं चाललंय बस? चाललाय चालू आहे मग. आता गेलतो रानात हा जरा बोलावं म्हणलं तुमच्यासोबत. बोल की काय म्हणतो? पोराचा काय मनाव बिनाव घेताय का नाही? अरे तीच बोलत होतो आता. एक 12वी नापास पोरगी होती म्हणलं याला पोरगी दिसायला चांगली होती. हा. पण ते काय नोकरीवाला पाहिजे म्हणते. सगळीकडे तीच बोंब आहे बापू. बरं ऐका की एक तुमच्या कानावर घालायचं होतं. काय कुठं गेला काय काटीन काय? नाही मग? एक पोरगी होती कुणाशी? ते आपलं पाठीमागे ऊस तोडत नाहीत का? तो ऊस तोडवाल्याची आणायची. आता काय करणार मला सांगा, पोरी भेटतात का? अहो बापू दिसायला बी चांगली आहे पोरगी. काय म्हणतो? हा तुम्ही जाऊन भेटून बोलून आलात? बोलून आलोय आम्ही. तिच्या बी मनात आहे बर का जरा. हा फक्त ती बापाचं जरा अरे ह्या टोन गेला पसंत. त्याला हाय. आता तिचं म्हणलं आता ती म्हणला का नाही बापूला कसं विचारावं म्हणून मला पाठवलंय. बर 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 बघ गेलो रानात की मग येतो त्या तिचा बापाची कुणाची असेल तर हा चर्चा करून अंदाज येतो जराशी. तीच की जरा म्हणजे चांगलं जरा उरकून टाकलं म्हणजे. झाली त्याला पसंत असली म्हणजे आणि ते मग काय त्या पोरीच्या बापाला मी म्हणतो नाही तसा कबूल झाला 10-5 रुपये देता येते. हा पैसे देऊन आपण त्याला कबूल करू की. आता पोरीला बी ही पसंत आहे वाटलं म्हणजे 90% झाले सगळं. हा पोरगी म्हणली मला बेशकर वाटते हे काय आता बोलू. फक्त बाप आता तिकडं ऊसच तोडायचं म्हणलं उन्हाचं काय आता गडीभर आपण रानात गेलो तर नको होते. मग कसलं ऊन लागतंय ऊन तर किती आहे. बर 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 बघा काहीतरी घ्या म्हणा बाप्पा आता. चालते मी बोलले त्याला तसं ती बी म्हणलं करून टाकू पण बापूच जरा तुमचं ब्या वाटतंय त्याला. लावतो डोकं मी. बरं चालेल येऊ का? हो ये आता तोडेवाल्याची पोरगी आणली की परत लोक म्हणते चायला एवढं मोठी पार्टी घरदार बिगर लग्नाचं पोरग राहण्यापेक्षा ती परवडली. एक चक्कर मारावं लागेल राहण्यात. या बागादार जेवायला टाइमच झाला थोडं टाइमच झालता त्याच्यामुळे बसलो जेवायला. हा गाडी येऊ राहिली ना भरायला. रोजची रोज गाडी भरावं लागत असेल. रोजचे रोज हा हा बोला ना. तिथे पोरगी होती ती कुणाची? ते आमचे नगरे मामाजी. असं का? हो कुठे नगरे मामा? ते काय तिथं पुढे येतं नगरे मामा. इकडे बागादार आवाज येऊ राहिलेत. आलो आलो आलो. शाळा नाही शिकले का ना थोडी शिकलेली. राम राम या. राम राम. बसा मामा. आता हे बाजूला ठेवायचं ना. बसलो जेवायला बसलो तुम्हाला ते हा आता बराची गाडी येणारच ना. मामा बोला. विषय असा होता आणि तिथं ती पोरगी पहिली तुमची काय? माझी मुलगी काय शाळा पिळा? शाळा तर नाना शिकली मूर्ख. तिला सांगतो अरे शाळेत जा. आता शाळा नाही ही काम तिला बळच करायला लावतोय मी. लय अवघड झालंय आता. शाळा शिकलं पाहिजे मग कशाला हे आता आता करता काय लय ऊन आहे. तिने ऐकलं ना ती काय करावं तिला. तुम्ही केले काम पण आता लेकराला नाही नव्हती अशी उन्हा करायची. आता पर्याय नाही त्याला बागायदार. आता मग त्यांना शिकले म्हणतात पण आता शिकलीच नाही काय करता. पोट पाणी सगळे याच्यावरच चालत. सगळं याच्यावरच. गावाकडे काय शेतीवाडी?
शेतीवाडी काय हो 2-3 एकर, पण त्याला पाणी नाही काय नाही, त्याच्यामुळे तो हे काम करावं लागतं ना आम्हाला. पोरगा पेरे का पोरगी आहे तुम्हाला? एकच मुलगी तेवढी. आहे होय. हा त्याला मला आता ना असं म्हणायचं होतं, काय झालं बोला. माहिती का, आमच्याकडे पैसा पाणी भरपूर आहे. शेतीवाडी सगळ्या गोष्टी, हा आहे ना. पोरग शिकलेले बरं का. हा आता एक तर पोरींचे लय अवघड झाले, म्हणून म्हणलंय मग असली तुमची इच्छा करायचं असेल लग्न. नाही जमाल बागायदार आम्ही इतक्या बीडचे लांब. बागाचे. हा बीडचे आम्ही, इतक्या लांब नाही जमणार. आमच्या नाही इकडं पाहुणे हा. कोणी होय. कसं नगरी इतक्या लांब मामा? कोण येणार तिला भेटायला लेकराला? पण मला एक सांगा तुम्ही, जर माणसं चांगली भेटली तुम्हाला, हो मस्त खरं आहे, पण बीड जिल्ह्यातून इकडे द्यायचे म्हणले नाही जुळत. खात्री करा ना तुम्ही, या बसा बोला, ते पोरग बघा आमची शेतीवाडी घरदार, जर तुम्हाला वाटत नाही का आपल्या पूर्व जगात चांगल्या घरी जावा, कल्याण व्हावं म्हणून. सगळ्या बापाला तेच वाटतं ना. आपण किती कुठं आहे आपल्या आमचं शेती? हा? शेती किती आहे? 25 एकर क्षेत्र आहे सगळं. हा, भरपूर आहे मग. मग 10 एकर तर बागायत असते, 5-7 एकर ऊस असतो दरवर्षी. मग तुमचं ते खरं झालं, पण इतक्या लांब देणं आम्हाला भेव वाटतं लेकी बाळीला. तुम्ही आता दरवर्षी ऊस तोडा इकडे येतायच ना. मस्त येतो आमचं काम 1-2 महिने राहणार फक्त. बस 2 महिने लय झालं. आणि थोडंच लेकरू इतक्या लांब राहणार होय आमचं. त्याला नाही ओळख नाही पाळक सवय झाल्यावर राहून जाईल. हे पण नाही जमत, लय लांब आहे तो बागायदार. जवळ असतं ना ते बाग बीड साईडला कुठं, मग आम्ही तरी सुद्धा लगेच देऊन टाकले ते होय नगरी मामा. मग मला काय म्हणायचं, एकदा विचार करा, त्या पुरीला बी विचारा. पोरगी काय आपण बाप सांगा तीच करणार ना. पोरींचे काय आपण जे सांगन तेच होणार, जे आम्ही सांगणार तेच करणार ना आमची पोरगी. हो ताई, तुम्हाला वाटतं का नाही तर एका तुमच्या लेकराचं चांगलं व्हावं म्हणून? होय दादा, वाटतं ना. मग आता नगर आम्हाला कसं कळणार? अरे तुम्ही मस्त ना- आहे, पण आपलं अंतर किती आहे, कुठं बीड आपण आलो बीड कुठं ते आलो. नाही, इतक्या लांब कोण देणार ना. मग आपलं लेकरू राहीन काय, आणि तिला भेटायचं म्हणलं 8 दिवसाला नको, कमी कमी महिन्याला 2 महिन्याला भेटायला पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, लोक मला माझी पोरगी इकडे मागतात बागायतदाराला. तुझं काय म्हणणं आहे, देऊ करून? नाही नाही नाही, इकडे नका देऊ, आपल्या गावाकडेच बरं आहे मामा, इकडे काय कराय? माझं तेच म्हण आहे, पण लोक लय माग लागले. अहो नाही नाही, अरे आपण येणार इकडे वर्षा 2 वर्षांनी मामा, काय आपण कधी येणार कधी नाही, नाही बागायदार लोक काय म्हणतात माहिती का, आपण गरीब हुंडा देऊ नको, काय हुंडा तर नाहीच, पण ते म्हणतात आम्ही सगळं करून घेऊ. माझी तुझ्या सारखं इच्छा नाही आपल्याकडेच बरं येडवागडा, आपल्याकडे पोरी असेच जाऊ राहिलेत ना आता. आहे ना. आणि मग काय तेच करायचं इकडे? कोण यायचं रे इतक्या लांब? हा नको ना देऊ. मग नाही नाही, ते तुला माग लागले, आम्ही घेतो तिकडे बीडला ना, आम्ही सगळं करून घेऊ, इकडे आमच्याकडे मोठं लग्न करून काय. काय नका करू म्हणा, आम्ही आमचे करत करतो, गरीब का असा गरीबाला जर आपलं दिलेलं बरं आहे. हे काम केलं दिलं, मग कष्ट केल्याने काय मरत नाही माणूस. आहे ना. काय करायचं इकडे एवढ्या लांब, कधी येणार तुम्ही कधी? आपण जर एवढं मोठी घरात दिली, आपल्याला तर आपल्या अवतार काय, आपली परिस्थिती काय, आपण कसं काय तिथं आपल्याला मान भेटेल? हा? मला पण नाही द्यायची माझी पोरगी. मग राहीतच का, राहीतच का? बरं चालते. पण तू तेच आहे म्हणलं, तुझं काय मत आहे ते मी विचारायला होतं. नाही, नका नका नका, इकडे नका देऊ, इकडे नका देऊ, आपल्याकडेच बरं आहे, आपल्याकडेच बरं आहे. काय खरं आहे इकडे मामा, एवढ्या लांब करून असं होईल. जेवण केलं पोटभर? हा एकदम ओके, जेवण झालंय. आता काय तोडायचं ऊस आता काय? हा चल, आपलं ते मुकदम आला की करून बस आपल्या नावाने बोलून. चल मग. चला 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 चला, आपल्या कामाला लाग. अरे काय पाणी पिते काय? हा, पाणी प्यायला आलते. आता लय ऊन होतंय आणि 5-5 मिनिटाला ताण लागते, म्हणून आपलं पाणी प्यायला यावं लागतंय सारखं. ऊन कसले उष्णता मरणामध्ये? आता होतंय ऊन, मग आता काय करायचं? तू विचारलं का नाही त्या दिवशी काय तुझ्या बाला? मी तर नाही विचारलं बरं का नाही विचारलं तू? मी कस काय विचारू डायरेक्ट बाला मला लग्न करायचंय म्हणून? एकदा विचार की, तुला काय अडचण आहे विचारायला? त्यापेक्षा एक काम करा की, काय? तुम्ही विचारा, नाही तर तुमच्या बाला विचारायला लावा, माझ्या बाला. मी जोडीदाराला सांगितलेलं आहे माझ्या, आमच्या पप्पाला विचार म्हणून. त्याने विचारलंय पप्पांना. मग मी म्हणलं आता तू तुझ्या बाला विचारलंय का नाही म्हणलं बघा. मी कस काय विचारू डायरेक्ट? तुमच्या बाला लावा की माझ्या बापाशी विचारायला. बरं, मी तसं बी सांगतो मी. हा तुला पण पटतोय का मी? हा, म्हणजे तसं नको परत तू म्हणायचे असून तसं. नाही मी कुठं काय म्हणते तवा, फक्त बाचच कसं आहे नाही का, बाज हा म्हणला तरच, नाही तर मग तसं नाही लग्न करता येत. का बापाशी काय बाजार नाही म्हणलं तर तुला काय अडचण आहे? नाही, सगळ्यांच्या विरोधात जाऊन कसं लग्न कर, त्या टोळीवाली बी आमचे सगळे संघ. मग असू दे की, काय करते टोळेवाले? तसं बाला तू पण एकदा विचारून बघ तुझ्या बाला काय म्हणतात काय नाही. पहा बघ, तुझी तयारी ठेव. नसलंच तर मग जाऊ दे, माझा विषय सोडून दे परत.
मी पण नाही मग परत तुझ्याकडे येणार कधी. तसं कुठं मी म्हणलंय का तुम्हाला येऊ मग तुला नका? काय अडचण आहे विचारायला? पण मी डायरेक्ट कसं काय विचारणार ना, तुम्हीच विचारा गाड्या, मला नाही जमणार. मी विचारतो एकदा, पण तू आहे ना, तुला शेवटचा निर्णय घ्यायला लागेल. काय आहे ती नाही म्हणले तरी बा तुला यायला लागेल माझ्याबरोबर. मला तू चांगल्यापैकी आवडते, तुला पहिल्यांदा बघितलं का त्या दिवसापासून मी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुला त्या दिवशी जोडीदाराला घेऊन आलो. म्हणलं एकटं नको जायला, चला जोडीदारानं आपण विचारावं म्हणलं. नाही, मी बाच्या विरोधात जाऊन लग्न नाही करू शकत. तू काय बाबा लावलंय सारखं? तुला बाच काय म्हणजे किती वेळा झाले आतापर्यंत? आमच्या घरी कशाला कमी? घरी समजा घराच्या बाहेर नाही निघायचं तुला, कंटिन्यू घरी. तू बघितले ना आता, तू उसाच्या शेजारीच घरी आपलं, बाहेर पण यायची गरज नाही तुला. हे असं उन्हात ऊस पीस तोडायला जायची गरज आहे का? कंटिन्यू आपलं समजा भारी घरी. बघ बाच काय होते काय नाही, नसलं तर जाऊ डायरेक्ट निघून. तुझी तयारी ठेव फक्त. बरं बघते मी. हा बघ विचारून. कोणी बघन, मी जाते. हा जा. अरे बाप, मग झालं की जेवण? राम राम. राम राम. हा जेवण झालं, जेवल्यानंतरच ही वाढ म्हणलं गोळा करावा असं ट्रॅक्टर. होय. हा वाढ असं म्हणजे इथे येऊनच घेऊन जात हा असतील लोक उगतेच घेऊन जाते तिथं. भेटत नाही वाढ आता. अरे मग आता तुला मी ती म्हणलं होतं, काय झालं केला का नाही विचार? काय हो? त्या पुरीच्या लग्नाचं लग्न नाही नाही. काही 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 असं काय अडून करतो मला काय कळलंच लागत. तुला वाटत नाही का आपल्या पुरीचं कल्याण व्हावं म्हणून? अहो पाटील, सगळं मस्त ठीक आहे, पण हे सगळं समाज त्यांचा सगळ्यांचा विरोध आहे ना. काय बाबा हे तुमचं एवढंच लय अवघड काम आहे. अरे आई माझं मस्त काय मनात- आईस करेल यार. मग तू आता तुला सगळं घरदार आता वावर फिवार सगळं माहिती आहे यार. कोणत्या बापाला वाटत नाही की पुरीचं कल्याण व्हावं, चांगल्या घरात जावं, सुख. आता आम्ही जे केलं ते तिने नाही करावं मग सगळं वाटतं. पण हे समाज काय म्हण, उद्या माझ्या संग कोणी बोलणार नाही, मला वाळी टाकतात म्हणते, तुझं तू बघ म्हणते, तूच केलं म्हणते ना. त्या लेकराची इच्छा माराय निघाला तुम्ही आता काय करणार? लेकराची मस्त माझं मस्त मन आहे द्यायचं, पण हे सगळ्यांचा विरोध आहे आणि त्यांच्या विरोधात मला नाही जाता यायचं. कारण मला जर परत तिकडे जायचं नाही राहायला, माझ्यासोबत कोणी बोलणार नाही, मला जवळ सुद्धा करणार नाही, सुख दुःखाला तेच येत नाही जवळ ना. मला वाटलं होतं नाही. जुळण, तर आता काय तू नाहीच म्हणतो म्हणलं काय करा. नाही जमायचं. दुसरं काही काम सांगा, पण पोरगी नाही देऊ शकत. यांचा विरोध आहे माझं काय. जाऊ दे मग आता काय तू नाहीच म्हणतो म्हणलं काय करू? सॉरी. जाऊ जाऊ चल, नाहीच म्हणलं होता काय. पटकुनी बस पटकुनी मला विचारलं पप्पानी, पण ते नाही म्हणते. चल पटकुनी आपल्या जायची. आपण माणसं चल लवकर, बघतात. चल, चल, पटकुनी चल, बस पटकुनी चल, बस पटकुनी. पुरी रामा, बघ ना पोरीला पळवलं कुणी. अरे इकडे या ना रामा, पळवलं. पळा लवकर पळा. अरे संतोष पळा, ती माझ्या पोरीला पळवलं का पोर. अरे लवकर ये ना, अरे काय. अरे तो घेऊन पळाला त्या पोरीला माझ्या. थांबा आता बागायदाराकडे जाऊया, तुम्ही काळजी करू नका. आता तरी म्हणलं अरे होतं माझ्या ना. लेकराला पळवलं तर बघ ना तुम्ही पण. चला 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 बागायदाराकडे चला चला चल चला बाबा, बरं. लवकर चल. माझ्या चला, चला. लेकराला वाचव. आयला म्हणलं गरीबाच्या माणसाला वाटतं इज्जतन भानगडीन काय. अरे हे काय प्रकार? ते पोरगी लग्न केलं मग आता तसे तर काय द्याय ना. मग तुम्हाला सांगितलं होतं विचारायला. तुम्हाला नाही म्हणले आता काय करणार सांगा. मग शंभर म्हणलं निर्णय करायचा, म्हणलं चल म्हणलं डायरेक्ट. पोरगी पळून आणली आणि तुम्हाला बरं त्या माणसाने इथपर्यंत लिहून दिलं. अरे दे माणसं डांबरट असते. काय नाही, काही बी कशी डेअरी तुला कळतं का? हे पुरी तू बी नको आली यांच्या बरोबर. काय करणार, बाबा तयारच व्हायला. आणि तसं बी त्यांना समाजा पुढं लेकीचं सुख दिसाना. अरे हे झालं, पण आता हे हा प्रकार चांगला नाही ना. अहो, मग आता तसं बी काय तुम्ही विचारले, तुम्ही त्यांचे पाया पडले, विनंती केली, तरी बी ऐका ना. मग म्हणलं आता काहीतरी शेवटचा पर्याय शोधलाच पाहिजे. माझं प्रेम होतं म्हणून मी आले. आता इथं आल्यावर राहशील का नीट नटकी?
नाही तिला तसं विचारलंय मी तिच्या घरचे आता तिकडून माणसं येते असतील माग तुमच्या माग पळत होते आले होते त्यांनी तमाशा नाही केला म्हणजे तुम्ही बघा काय समजून करायचं सांगू त्यांना, बाप्पा काय आता. म्हणायचंय. तर बाबा तुझा बाप आल्यावर तुझ्या बापाला काय बाबा आता उत्तर द्यायची मलाच कळा नाही. तुम्ही बोला. बाय. राम राम. या आता आहे ना हो का झालंय सगळ्या गोष्टी काय आता मस्त तुमचं आता तुमची व्यथा आहे तिथपर्यंत ठीक आहे. लेकरांनी असं नाही केलं पाहिजे आता बघायचं तिची आई लहानपणी वारली का तो तिला कधी आईचं आठवण नाही येऊन दिली. तिला भाऊ नाही बहीण नाही एकटीचे लई जीव लावला. मला वाटायचं की माझ्या लेकराने माझ्या समोर असावं म्हणून मला इतकं लांब नव्हतं जीव वाटत. आता पोरांनी 100% चुकी केली नगरी मामा. आता त्याच्यात आहे ना मला काय माझ्या लेकराचं सुख खूप पावत नाही का पण मला वाटायचं माझं लेकर माझ्या डोळ्यात समोर राहील. गावातल्या गावात मी तिला दररोज पाहिजे पण असं नव्हतं करायला पाहिजे. मला विचारायचं नाही कमीत कमी मला त्या पोराचं काय झालं आता आपण 2 वेळा 4 वेळा बसलो आता ती माझी मशी इच्छा बी सगळं प्रेमाने झालं पाहिजे 4 लोकांच्या सल्ल्याने झालं पाहिजे. पण आता तुम्हाला ती मान्यता देण्यात पाहुणे रावळे ना पण हे लोक काय म्हणतात माग पळाले होते पोरं ते बरं झालं नशीब वाचलं नाही मारलं असतं त्याला नाही. मग आता तसं सापडले हो काय खरं आहे का हो? आता कमीत कमी मला विचारायचं ना पोरीने. हो आता पता ते लेकराने तुमच्यापाशी मस्त मांडला असं म्हणणं पता तुमची इच्छा नाही म्हणलं मग तिने आता काहीच कमी घेतलं नाही केलं मी तिला. हो का आता आहे ना झाले हो का आता पोरगी लय आता मस्त तुमच्या परत हवाली केली तरी परत त्रासच आहे. लोक तुम्हाला तिला त्रास देणार आहेत. ऐका तुमचं काय माझं काय ह्या लेकराला स्वतःच्या लेकरासारखा जीव लावल तुम्ही अजिबात मनात शंका ठेवू नका. आणि तुम्हाला जर तिकडे वाटत असेल आता हे लोक त्रास देतील करतील तर इथे येऊन राहा माझ्यापाशी काही फरक नाही पडत. पण लोक आता काय मला म्हणतील ना मला तर रोज त्यांच्यात राहायचंय ना त्रास देतील तर तुम्हाला. त्यांच्या टोळी सुद्धा घेणार नाही आता मला नाही परत. ऐका इथे लई तुम्हाला आहे ना वाटल्यास तुमच्या उदरनिर्वाहासाठी ना हक्काचं साधन म्हणून 2 एकर तुमच्या नावचं करून देतो बस. मला काय नको फक्त माझ्या लेकराला ना 100% होते फक्त त्याला खुशीमध्ये ठेवा. पहिलं ना बापाचं काळीच कुठल्याच बापाला वाटत नाही आपल्या लेकरांना चुकीचा मार्ग स्वीकारावा पळून जावं. गरीब जरी असलं तरी ती एक माया असते बापाची लेकीवर. माफी माग चुकलं माझं. पोरी पण आता सुखात राहा माझं जाऊ दे आता. लेकराला माफ करा आता. बाबा तुम्ही पण येत जावा कधी तर आता. 100% स्वतःच येणारच येत आता जाईल. माझ्या लेकरासाठी यावंच लागेल. 100% फक्त माझ्या लेकराला जीव लावा. अजिबात काळजी करू नका. बहीण नाही कोणीच नाही. तिला कुठल्याच गोष्टीची जाणीव होणार नाही. आई बापाचंच प्रेम भेटेल इथे. चला आता एक काम करा या थोडस आहे ना चहावर घेऊ थांबा 2 दिवस आहे ना वाटल्यास परत त्या लोकांच्या दाप मी येतो समजून सांगतो.